नमस्कार, जय हिंद. आज खूप मजेशीर विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा विषय अतिशय तुमच्या आमच्या नेहमीच्या चर्चेतला, आपल्या कानावर येणारे ते शब्द, आणि खरं तर खूप मजेशीर आहे, पण त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा पण आहे. तो शब्द असा, आजच्या ह्या आपल्या सत्राचा तो विषय आहे, डोक्याची मंडई. हे बस कर ना बाबा, माझ्या डोक्याची मंडई झाली. आपण म्हणतो, बऱ्याच वेळा म्हणतो की माझ्या डोक्याची मंडई झाली. आपल्या डोक्याची मंडई होती म्हणजे निश्चित काय होतं? कोण कोणाच्या डोक्याची मंडई करतं? आपण खरंच हा विचार करण्यासारखा विषय आहे. आणि डोक्याची मंडई होती म्हणजे निश्चित काय होतं? तर याच्यावर खूप सारा विचार मंथन केल्यानंतर एक क्रिएटिव्ह माइंडमधून जे काही विचार पुढे आले ते मी आज तुमच्यासमोर मांडतो. मी प्राध्यापक बी जगदीश, सेवार्पण परिवाराच्या वतीनं सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या समस्या या विषयावर काम करत असताना एक त्या विषयावरती खोलपर्यंत जाणं, खोलपर्यंत विचार करणं आणि त्याच्यातून एक चांगलं काहीतरी निष्पन्न होतंय का बघणं, आणि जे चांगलं काही समोर येईल ते समाजासमोर मांडणं, त्याच्यातून समाजाचं प्रबोधन करणं, हे काम गेली 21 वर्ष करतोय. अशाच माझ्या मित्रांमध्ये बसल्यानंतर एक चर्चा होताना मला नेहमी विषय येतो की आमचे काही मित्र नेहमी म्हणतात, अरे गप्प नाही यार, बस नाही यार, माझ्या डोक्याची मंडई केली त्याने. किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी आपण बोलत असताना किंवा घरातल्या एखाद्या माणूस तुमच्याशी बोलत असताना तुमच्या मनामध्ये असे काय विचार येतात की अरे बस झाला, आता माझ्या डोक्याची मंडई झाली. डोक्याची मंडई होते म्हणजे काय होतं? निश्चित काय होतं आपण ते बघणार आहोत. म्हणजे मंडई हा शब्द जो आहे खूप मजेशीर आहे की डोक्याची मंडई होते म्हणजे कोण करतं? समोरची लोक मंडई करतात का आपण आपल्या डोक्याची मंडई करून घेतो? हे आज आपण डीपमध्ये थोडंसं जाऊन बघणार आहोत. डोक्याची मंडई होते म्हणजे निश्चित काय होतं? ह्याची या डोक्यामध्ये होणाऱ्या गोंधळाची तुलना मंडईशी केली गेली. तर ती का केली गेली? किंवा मंडईशी तुलना का एखादी व्यक्ती करते? तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की जेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त स्वतःच्या विचाराशी मॅच होणाऱ्या घटना, शब्द जेव्हा घडत नाहीत तेव्हा डोक्याची मंडई होते. थोडंसं समजायला तुम्हाला अवघड जाईल, पण हे खरं आहे. जेव्हा आपण आपल्याला आपल्याजवळ असलेल्या ज्या विचारांच्या संचयाशी समोरच्या व्यक्तीचे विचार जर मॅच होत असतील, आवडत असतील, तर आपल्या डोक्याची मंडई नाही होत. पण आपण आपल्या असलेल्या प्री रेकॉर्डिंग मंडईमध्ये जर समोरच्याच्या मंडईमधून काही भाजीपाला यायला लागला की आणि तो जर आपल्या विचारांशी मॅच मिळता जुळता होत नसेल तर आपल्या डोक्याची मंडई होते. मजेशीर आहे. बघा तुम्ही, आपण कधी असा विचार केलाच नाही की आपण नेहमी म्हणून जातो की अरे बाबा तो आला ना, त्याच्याशी बोलायला लागलं ना, माझ्या डोक्याची मंडई करून गेला. किंवा XYZ व्यक्तीशी मी बोलायला लागलो आणि त्यांनी 15 मिनिटात माझ्या डोक्याची मंडई करून टाकली. तसं तर मंडई म्हणजे काय? तर आपल्याला लागणाऱ्या वस्तू, भाजीपाला एकत्रित विक्रीसाठी बनवलेलं ठिकाण म्हणजे मंडई. आणि मित्रांनो, तसंच
आपल्या डोक्यात देखील हजारो लाखो विचारांचा भाजीपाला म्हणजे ती एक मंडई आहे आपल्या डोक्यामध्ये. आपण भाजीपाल्याच्या मंडईमध्ये गेल्यानंतर त्या मंडईमध्ये तर मोजके भाजीपाला असतात, फळं असतात, फ्रुट्स असतात आणि 100, 200, 500 फार तर ते विक्रेते बसलेले असतात. आणि वैशिष्ट्य असं की जो तो आपलं प्रोडक्ट, आपला माल, आपली भाजी विकण्यासाठी मोठ्या मोठ्याने ओरडत असतो. कोण म्हणत असतो मेथी एवढ्याला घ्या, कोण म्हणत असतो बटाटे असे घ्या, कोण म्हणत असतो टमॅटो असे घ्या. असे प्रत्येक जण आपापलं प्रोडक्ट, आपापला भाजीपाला विकण्यासाठी ओरडत असतात. आणि तो एवढा आपण जेव्हा भाजी मंडईमध्ये जातो तेव्हा आपल्या कानावर असंख्य प्रकारचे शब्द पडत असतात आणि तो एवढा गोंधळ आणि एवढा गोंगाट असतो. म्हणून त्याला आपण जेव्हा आपल्या डोक्यामध्ये तो गोंधळ होतो तेव्हा आपण त्याला मंडई असं म्हणायला चालू झाली, ती म्हण तयार झाली. पण खरं तर आपण जेव्हा भाजीपाला घ्यायला जातो, मंडईमध्ये जातो आणि आपल्या कानावर वेगवेगळ्या फळांचे, भाज्यांचे जे व्यापारी असतात, उद्योजक असतात, शेतकरी असतात आणि त्यांच्या बोलण्याचा कानावर आवाज पडत असतो. पण आपण तिथं काय करतो, जाऊन चिडतो का त्याला, किती मोठ्याने ओरडतो, अरे कान फुटले माझे, एवढ्या जोरात ओरडू नको. इकडे कोणतर भाजीवाला ओरडत असतो, इथं कोण बटाटेवाला, इथं सफरचंदवाला, इथे कोण ओरडत असतो. असे वेगवेगळे जेवढे काय मार्केटमध्ये बसलेले असतात ते आपला प्रोडक्ट विकण्यासाठी, पब्लिकला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. काही काही तर एवढ्या मोठ्याने ओरडतात की त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश असा असतो की तुमचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करणं. आणि तुमचं लक्ष एकदा त्याच्याकडे केंद्रित झालं की आपण मोठ्याने कानावर आवाज पडला की म्हणतो अरे जाऊन बघूया तरी चला. मग त्याच्यामध्ये ते वेगवेगळे शब्द, मार्केटिंगचे शब्द वापरून आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. हा एक बिझनेसचा भाग आहे. पण तिथं आपल्याला कधीच राग येत नाही. कोणत्याच व्यापाऱ्याचा, कोणत्याच विक्रेत्याच्या ओरडण्यामुळं आपल्याला त्रास होत नाही. आपण काय करतो, जेव्हा मंडईमध्ये जातो तेव्हा आपण आपल्याला जे काही हवं आहे, भाजीपाला असेल, फळ फ्रुट्स असतील, ते आपण घेतो. त्याच्या किती मोठ्याने ओरडणं यापेक्षा आपण स्वतः बघतो, त्याचं निरीक्षण करतो, योग्य पाहिजे असेल ते निवडतो आणि ते आपण घेतो, त्याचे पैसे देतो आणि मार्केटमधलं मार्केटिंग करतो आणि आपण छानपैकी घरी येतो. त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या मार्केटमधल्या गोंधळाचा, ओरडण्याचा, दंग्याचा, कोणाच्या बोलण्याचा आपल्याला अजिबात त्रास होत नाही. आणि होत असला तरी तो आपल्याला जाणवत नाही किंवा आपल्यामध्ये इरिटेशन्स निर्माण करत नाही. राग, द्वेष, चीड, नफरत किंवा नकोसं वाटणं हे काहीच निर्माण करत नाही. जस्ट आपण जातो आणि आपण काय समजतो, ही मंडई आहे, इथं मंडईमध्ये तर हे असंच असणार आहे की नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये एक ठाम झालेला आहे की मंडई म्हटलं की गर्दी, गोंधळ, गोंगाट हे असणारच. मग मित्रांनो, जी काही लोक असतात मंडईमध्ये ओरडणारी, आपल्या प्रोडक्टसाठी दंगा करणारी, एवढा गोंगाट मार्केटमध्ये असतो की तो आपण अगदी आनंदाने त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्याला हवी ती गोष्ट घेतो आणि छानपैकी घरी निघून येतो. बघा, इथं खूप छान या ही जी एक म्हण तयार झाली की माझ्या डोक्याची मंडई झाली. तर ही मंडई आपण आपल्या डोक्याची का करून घेतो ते इथं मला क्लिक झालं. ते असं की जेव्हा आपण भाजी मंडईमध्ये जातो तेव्हा आपली कोणाविषयी तक्रार नसते, कोणाबद्दल तक्रार नसते. आपण सगळं काय ऐकून घेतो, त्याच्या ओरडण्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला पाहिजे ते घेतो. आणि जो जास्तीत जास्त मोठ्याने ओरडतो, जास्तीत जास्त मोठ्या आवाजात वेगवेगळं काहीतरी असं बडबडत असतो, त्याच्यासमोर जास्त गर्दी जमा होते आणि आपण ते प्रोडक्ट घेतो आणि येतो. तिथं आपल्याला त्या गोंगाटाचा, ओरडण्याचा काहीच त्रास होत नाही आणि तो त्रास आपण करून पण घेत नाही. मग
असं का होतं की जेव्हा आपल्याला आपल्या डोक्यामध्ये असलेल्या मंडईमधल्या वेगवेगळ्या विचारांच्या प्रोडक्टच्या या मंडईमध्ये समोरची व्यक्ती जेव्हा त्याच्या मंडईमधलं काय मांडत असते आणि आपल्या मंडईमधल्या त्या प्रोडक्टला जर ते मॅच होत नसेल तर आपल्याला इथं त्रास व्हायला चालू होतो. आपल्याला असं वाटतं की कधी एकदा ह्याचं संपतंय बोलणं, किंवा आपण नाविलाजानं काही ठिकाणी गप्पा ऐकून घेतो आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतर म्हणतो की अरे काय डोक्याची मंडई करून गेला. किंवा आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती, आपली पत्नी असेल, कोण असेल, आणि ते आल्याला त्यांनी काही बोलायला सुरुवात केली तर आपण लगेच म्हणतो ए डोक्याची मंडई करू नको, थांब जरा मला शांत बसू दे. म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं सांगणं आपल्याला मंडई का वाटतं, ह्याच्यावर खरंच 2 मिनिटं डोळे बंद करून मनन करा आणि काय उत्तर येते ते आपण स्वतःच स्वतः शोधा. का आपण आपल्याच माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगत असतील, बोलत असतील, आपला जवळचा मित्र, आपल्या ग्रुपमधला एखादा मित्र, आपला शेजारी, आपला कोण नातेवाईक, तर त्याच्यातल्या काही लोकांच्या बोलणं आपण मंडई न मानता छान ऐकून घेतो आणि काही लोकांच्या बोलण्याची आपल्या डोक्यामध्ये मंडई तयार होते. असं का? मित्रांनो, हा जो वाय आहे, का असं घडतं, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा खूप सुंदर उत्तर त्याच्यातून जे मला समजलं, उमगलं, ते मी आज तुमच्यासमोर मांडतोय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपल्याकडे काहीतरी एक ठोस अशा गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या विचारांमध्ये आपण संचय केलेला असतो, आपण त्याला उपमा मंडईची देऊया. ही मंडई पण आहे ना आपल्या डोक्यात, तर 50 वर्षापासून 100 वर्षापासून कित्येक गोष्टींची मंडई तयार आहे आपल्याकडे. फक्त तुलना जे होते ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो, आपल्या मंडईमधल्या त्या प्रोडक्टशी समोरच्याने बोललेलं प्रोडक्ट जर मॅच होत असेल तर आपण ते आपल्याला चांगलं वाटतं, आणि जर ते मॅच होत नसेल तर आपल्याला ते बोरिंग वाटतं, नकोसं वाटतं, ऐकायला नकोसं वाटतं. हा मेन की पॉइंट आहे. तर इथं काय गफलत होते की आपण आपल्याकडं असलेल्या प्री प्रोग्रॅमिंग मंडईमध्ये आपल्या प्रोडक्टशी, त्या प्रोडक्टशी तुलना होत नसेल, आपल्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मंडईमध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. आणि समोरची व्यक्ती बोलत असताना जेव्हा आपल्याला ती आवडते, याचा अर्थ समजायचं की तुमच्या मंडईमध्ये साठवलेल्या प्रोडक्टला ती मॅच होते, म्हणून तुम्हाला आवडते आणि तुम्ही ती आनंदाने ऐकत असता. म्हणजे तुम्हाला कुठंतरी ती मॅच होत असते आणि तुम्हाला माहीत नसतं, पण अनकॉन्शियसली तुमच्या माइंडमध्ये ते मॅचिंगचा प्रकार होतो आणि मॅच झालं की ती मंडईचं तुम्हाला सुंदर बगीचा वाटायला लागतो. छानपैकी समोरच्याचं बोलणं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहता. मग त्याच्यातलं तुम्हाला किती डीप नॉलेज आहे, किती नाही, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुमच्याकडे असलेल्या काही गोष्टी त्या समोरकडून येणाऱ्या व्यक्तीच्या शब्दाला आणि आपल्यात असलेल्या शब्दांना मॅच करतं, आणि जर समान वाटत असेल, चांगलं वाटत असेल तर एकदम 100% ग्रहणशील होऊन आपण ऐकत असतो. तेव्हा 1 तास जरी निघून गेला तरी आपल्या डोक्याची मंडई होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या डोक्यामध्ये तयार असलेल्या या कित्येक वर्षापासून साठवलेल्या विचाररूपी मंडईमध्ये त्याला कुठे ना कुठे आपलं माइंड टॅली करत राहतं, आणि जे टॅली होतं ते आपल्याला आवडतं, आणि जे टॅली होत नाही तिथं आपल्यात बघा, समोरच्या व्यक्तीमध्ये तो दोष मुळीच नाहीये. कदाचित असंही असू शकतं की तुमच्या मंडईमधले जे काही बोल तुम्ही बोलत असता, तुमच्या डोक्यात एवढ्या वर्षात मिळवलेल्या नॉलेजातून, मिळालेल्या समाजातून, शिक्षणातून, तुमच्या अनुभवातून बरीच काही मंडई आपल्या डोक्यात तयार झालेली असते,
आणि आपण जेव्हा बोलताना पण कदाचित समोरच्या डोक्यामध्ये मंडई जागी होत असेल ना, त्याला पण कदाचित असं वाटत असेल, अरे हा आपली डोक्याची मंडई करतोय. आपल्या कधी आपण असा कॉन्ट्रोवर्सी कधी विचारच करत नाही की अरे समोरच्याला पण असं वाटू शकतं की अरे काय हा माझ्या डोक्याची मंडई करायला लागलाय. आपण हा विचारच करत नाही, कधीच असा विचार करत नाही की फक्त समोरच्या व्यक्तीनं बोललेल्या किंवा सांगत असलेल्या गोष्टी आपल्या डोक्यातल्या मंडईला जर मॅच होत नसतील तर आपण एवढे बोर होतो, एवढे कंटाळतो, एवढं नकोच वाटतं की त्याला एक डायरेक्ट आपण शब्दच देऊन टाकला, ए बाबा डोक्याची मंडई करू नको. किती मोठी आपल्याकडून ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टी इथं आपल्या लक्षात येतात की आपण समोरच्या व्यक्तीच्या बद्दल आपण भले तोंडावर त्या व्यक्तीला काही बोलत नाही किंवा बोलूही शकत नाही, तेव्हा ती व्यक्ती निघून गेल्यानंतर मात्र आपण म्हणतो अरे तो आला होता ना डोक्याची मंडई करून गेला. मग घरातलंच माणूस जर तुम्हाला किंवा तुमची पत्नी किंवा कोण भाऊ नातेवाईक कोणी असेल आणि त्याच्या काही गोष्टी आपल्याला मॅच होत नसतील तर आपण डायरेक्ट त्यांना तोंडावर बोलतो, ए बस झाला आता तुझी डोक्याची मंडई करू नको. किंवा एखादा मित्र तुमचा बोलत असेल आणि त्याचे आणि तुमचे विचार कुठं मॅच होत नसतील तर आपण त्या मित्राला डायरेक्ट म्हणतो, ए बस झाला आता तुझं डोक्याची लय मंडई करू नकोस. का तर तो जवळचा मित्र आहे म्हणून त्याला डायरेक्ट तोंडावर आपण बोलतो की तू डोक्याची मंडई करू नको. किंवा समोरची व्यक्ती पण आपल्याला कधी कधी म्हणते, ए बस कर तुझं व्याख्यान, डोक्याची मंडई नको करू आमच्या, आता बस झाली, भरपूर डोक्याची मंडई झाली. त्याचं कारण असं आहे की दोन्ही विचार करणाऱ्या माइंडमध्ये जो डेटा साठवलेला आहे आणि आपल्याकडे इकडे एक डेटा साठवलेला आहे, आणि जेव्हा शब्दांनी त्याची देवाणघेवाण होते, ती देवाणघेवाण होत असताना फक्त आपल्याशी समान, आपल्या विचारांशी समान असेल तिथं आपल्याला अजिबात म्हणजे इझी फ्लो चालू असतो. आणि जिथं आपल्या विचारांशी मॅच होत नाही तिथं मात्र आपली मंडई चालू होते. तिथं आपण ते विचार, ते ऐकणं, आपलं मन स्वीकारू देत नाही. आणि त्याच क्षणी आपल्यामध्ये काय जागृत होतं तर मंडई जागृत होते. मंडई जागृत होते म्हणजे तरी काय, नकोसं वाटणं. तिथून काही लोक तर अशा करतात की बोर व्हायला लागलं की तिथून निघून जातात, उठून जातात. मित्रांनो, काही ठिकाणी तर माझ्या असं निदर्शनास आलंय, खूप चांगलं प्रबोधनात्मक आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे विचार मांडत असताना सुद्धा आपल्यामधल्या प्री प्रोग्रॅमिंगमुळं आपण खूप मोठ्या आणि चांगल्या संधीला हुकतो. आपण आपल्या हातून आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या संधीचे दरवाजे बंद करून घेतो. कारण का तर आपल्याला असं नाही वाटत की जसं भाजी मंडईमध्ये आपण हजारो आवाज कानावर ऐकून घेतो आणि आपल्याला हवं ते घेतो आणि घरी येतो, तर जेव्हा तुम्ही समोरची व्यक्ती बोलत असते किंवा समोर एखादं व्याख्यान ऐकत असता, प्रोग्राम बघत असता, तर त्या चांगल्या प्रोग्राममध्ये तुम्हाला घेण्यासारख्या, तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्यासारख्या चांगल्या पण काही गोष्टी आपल्याला येऊ शकतात, मिळू शकतात. आणि आपण जो काही 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास, 2 तास, जे काही, आता काही लोक तास काही लोकांची प्रवचन ऐकतात, व्याख्यान ऐकतात, सेमिनार्स बघतात. का तर त्यांना माहीत आहे की त्यांनी स्वतःमध्ये निर्माण होणाऱ्या मंडळीच्या गोंधळाला कुठंतरी शांत केलेलं असतं. आणि जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की आपल्याला छोट्या मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत, शिकलेल्यापासून ते अगदी अनपडापर्यंत कोणही व्यक्ती अशी काहीतरी त्या व्यक्तीमध्ये टॅलेंट असतं की आपल्याला माहीत नसलेल्या आपल्या मंडईमधल्या स्टोरेजपेक्षा त्याच्याकडे काहीतरी वेगळं असू शकतं आणि त्यातून आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान मिळू शकतं, काही ना काहीतरी बोध मिळू शकतो, काही ना काहीतरी दिशा मिळू शकते. हा जो स्वीकार भाव आणि ऐकण्यासाठीचा जो भाव आहे तो आपण बंदच केलेला असतो. आपण फिक्स आपल्या मनाला असं बनवलेलं असतं की मला माझ्या मंडईमधल्या विचारांशी जर मॅच झाले समोरच्याचे विचार तरच मी ऐकून घेणार, अदरवाईज मी हे ऐकून घेणार नाही. मी तिथून निघून जाईन, बंद करेन आणि डायरेक्ट जर जवळची जर व्यक्ती असेल तर त्यांना डायरेक्ट म्हणेन की तुझी
बोलणं बंद कर, माझ्या डोक्याची मंडई झाली. मित्रांनो, यामुळं सगळ्यात मोठं आणि सर्वात जास्त नुकसान कोणाचं होत असेल तर ते आपलं होतं. मित्रांनो, मी हे शिकलो आणि माझ्या लक्षात आलं आणि तेव्हापासून मी आज तागेत अगदी कोणही व्यक्ती असू दे, प्रत्येक व्यक्तीसमोर ग्रहणशील अवस्थेने बसतो, त्यांचं पूर्ण बोलणं शांतपणाने ऐकत बसतो. कधीही माझ्या डोक्यामध्ये मी माझ्याकडे त्या साठलेल्या मंडईमध्ये कुठलाही विचार मॅच करायला जात नाही. डोक्याची मंडई कधी करून घेत नाही. बाजारात तसं गेल्यानंतर आपण शांतपणाने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवं ते घेऊन जसं निघून येतो, त्यांच्या बोलण्यामुळे आपल्यामधला द्वेष, राग, आपल्याला नकोसं वाटणं, ही जी वृत्ती आपल्यात जागृत होते, ती वृत्ती मी कधी जागृत होऊन देत नाही. तसंच तुम्ही करा. तुमच्या आयुष्याला जर खरंच योग्य दिशा द्यायची असेल तर डोक्याची मंडई करून घेऊ नका. जय हिंद.